नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या। दरवर्षी उन्हाळ्यातच माझ्या आईच्या गावची जत्रा असायची। आईचं गाव एक छोटंसं खेडगाव आहे। सुट्ट्या लागल्या की मामासोबत त्याच्या गाडीने आम्ही गावी जायचो। दरवर्षी आमचे हे ठरलेले असायचे, अगदी न चुकता। त्या वर्षीही आम्ही रात्री जेवण वगैरे आटोपले आणि 9:30च्या दरम्यान प्रवास सुरू केला। आम्ही नेहमी रात्रीच निघायचो, कारण रहदारी जास्त नसते आणि उन्हाचा त्रासही अगदी कमी होतो। आणि तसं बघायला गेलं तर रात्रीच्या प्रवासाची मजाच निराळी असते। मामाकडे 7 सीटर मोठी गाडी होती। माझा मामा, मामी, त्यांच्या 2 मुली आणि माझे कुटुंब, माझी आई, वडील आणि माझी छोटी बहीण, असे सगळे आम्ही गाडीत होतो। शहराचा परिसर मागे पडला आणि तासाभरात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो। प्रवास खूप लांबचा नव्हता, जवळपास 4-5 तासांचा असेल, त्यामुळे मध्ये कुठे थांबण्याचा प्रश्न नव्हता। 2:30च्या सुमारास आम्ही मुख्य रस्ता सोडून गावाच्या रस्त्याला लागलो। तिथून गाव जवळपास 10-12 किलोमीटर इतके असेल। माझा मामा गाडी चालवत होता आणि त्याला सोबत म्हणून मी त्याच्यासोबत गप्पा करत होतो। नेमकी वेळ पाहिली नव्हती, पण एव्हाना रात्रीची 3 वाजत आले असावे। काही अंतर पार केल्यानंतर मामाने गाडी थांबवली, कारण पुढे रस्त्याचे काम चालू आहे असे वाटले। पत्र्याची डांबरी पिंप वाटेतच असल्यामुळे गाडी तिथून काढता येणार नव्हती। आता इथून पुढे जायचे कसे, हाच विचार करत असताना एका दुचाकीचा आवाज कानावर पडला। मी मागे वळून पाहिलं तर एक व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसला। तो जसा आमच्या जवळ आला तसे माझ्या मामाने त्याला विचारले की पुढे रस्त्याचे काम काढले आहे तर दुसरा पर्यायी रस्ता आहे का? तसा एखादा फलकही दिसत नाहीये। त्यावर तो माणूस हसतच म्हणाला की फलक कुठेतरी पडला असेल, चला मी तुम्हाला रस्ता दाखवतो। आमच्याकडे दुसरा मार्ग नसल्याने मामाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरवले। मामा त्या माणसाच्या दुचाकी मागे गाडी घेऊ लागला। त्याने त्या रस्त्यापासून आतल्या भागात असलेल्या एका पायवाटेवर गाडी घेतली। 4 व्हीलर जेमतेम जाईल इतकीच वाट होती ती। त्यातही अधूनमधून बाजूची खुटकी झाडी चिरडत आमची गाडी पुढे जाऊ लागली। साधारण 1 किलोमीटर आलो असू, माझे आणि मामाचे लक्षही समोरच होते। आणि तेव्हा जे काही घडले ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते। आमच्या गाडीची हेडलाईट त्या दुचाकीवर पडत होती, पण बघता बघता आमच्या डोळ्यादेखत ती दुचाकी आणि तो माणूस दिसेनासा झाला। आमच्या समोरून अक्षरशः तो अंधारात कुठेतरी गुडूप होऊन गेला। मामाने घाबरून करकचून ब्रेक मारला आणि एक जीवघेणी शांतता पसरली। मी चौफेर नजर फिरवली आणि जाणवले की तो परिसर निर्मनुष्य आहे। कुठे या माणसाच्या नादी लागून इथे येऊन फसलोय असे वाटून गेले। पण तितक्यात गाडीच्या मागच्या काचेतून लक्ष गेलं। टेल लाईटच्या लालसर प्रकाशात जाणवले की रस्त्याच्या बाजूला एक विहीर आहे, ज्यामुळे मी अजून निरखून पाहू लागलो। पडकी विहीर वाटत होती, कारण त्यावर झाडी वाढली होती, म्हणजेच ती वापरत नव्हती। अचानक मला जाणवलं की त्या विहिरीवर कोणीतरी बसलंय, एक काळसर आकृती। अंगावर सरकन काटा येऊन गेला। भीतीने काळी जोरजोरात धडधडू लागली। मला कळून चुकले की हा काही वेगळाच प्रकार आहे। मी पटकन माझ्या मामाला गाडी तिथून काढायला सांगितली। त्यालाही माझ्या हावभावावरून कळलेच असेल, म्हणून त्याने जास्त काही न विचारता पटकन गाडी काढली। काही अंतर पार केल्यावर आम्हाला एक फलक दिसला, त्यावर आमच्या गावचे नाव दिसले आणि आम्ही त्या रस्त्याला लागलो। पुढच्या 20 मिनिटात आमच्या गावात पोहोचलो। दुसऱ्या दिवशी घरी चर्चा सुरू होती, तेव्हा चुलत मामा म्हणाला, त्या रस्त्यावर खूप लोकांना चकवा लागतो आणि त्यात काल अमावस्या होती। तुम्ही त्या भागातून वेळेत निघालात म्हणून सुटलात, नाहीतर काही अनर्थ नक्कीच झाला असता। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव?
आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.